छानपैकी देवपूजा झालेली आहे. प्रसन्न वातावरण किचन मधलं म्हणलं ना तर पहिलं देवदर्शन आणि देवपूजा केले की सगळं घर प्रसन्न वातावरणात राहतं आणि मन पण प्रसन्न होतं ना. पूजापाठ व्यवस्थित झालेले असले, सकाळची कामं सकाळची फटाफट झालेले असले तर चला श्री स्वामी समर्थ. हे बघा गाईज तुम्हाला दाखवते. हे बघा हे आपल्या टेरेसवरचे टमाटर आहेत, किती छान आहेत बघा, टवटवीत एकदम. हे बघा किती निघालेत बघा, 1 2 3 3 4 5 6 7 टमाटर निघाले आहेत आणि भाजी निघाली एवढी. हे बघा किती निघाले भाजी. हे बघा तर हे आपल्याला आता शेवाळ्याचं उपीट करणार आहे मी. त्यात बारीक चिरून कोथिंबीर सारखी वरण घेतली तरी चालत्या, कांद्याची पात. आणि हे खरड्याची तयारी केलेली आहे. हे बघा खरड्याची तयारी. इथं लाल मिरची जास्त झालेले तर त्याच्यामुळे लाल मिरचीचा पण खरडा करणार आहे. आणि पालकचं भजी करायचं आहे त्यामुळे ही तयारी केलेली आहे. थोडं खरड्याला वापरणार, थोडं पालकच्या भजीला वापरणार. तर उशीर झाल्यामुळे कोथिंबीर काही निवड नाही म्हणलं आता राहू द्या, नंतर निवडूया. चला आता जाऊया. हे बघा 11 वाजल्या. हां खेळा. हां अरे बापरे. तर गुड आफ्टरनून गाईज. बघा आता मी 1:30 वाजलाय दुपारच्या आणि आराम करायच्या वेळेत मी काय करायला आता शूट आहे कॉमेडी व्हिडिओचं म्हणून तयार झाल्या. तर तुम्हाला टेरेसवरचं दाखवते. काय झालं, कायम मी सकाळचं लवकर करत असते टेरेसवरचं. काय माझे जे मसाला असतात, भाज्या असतात त्या निवडायच्या, सगळं बोरिया बिस्तरा उचलायचा आणि वर जाऊन बसायचं. तर वर जाऊन बसून का नाही मला उन्हात बसून निवडत बसते. काय सकाळचं काय पोरींची कामं असतात ती करतात. मग माझं कसं होतंय, मला आपलं जे काही जमतंय ते आपलं घ्यायचं आणि वर जाऊन बसून झाडांना पाणी घालत आवरायचं. झाडांना पाणी घालून की मग भाज्या निवडत बसायचं. भाज्या निवडून झाल्या की मग किचन वेस्ट आपलं जे असतंय ते सगळं गोळा करायचं, एका पिशवीत भरायचं आणि मग जायचं खाली. तर असं चालू असते माझं. आणि बघा तुम्हाला काय दाखवते मी. हे बघा हे दिसत असेल तुम्हाला, ड्रममध्ये केळ्याचं झाड लावलं. हे बघा लई दिवस झालं लावायचं होतं, आज पाणी घातलेलं नाही. आता संध्याकाळी 4च्या पुढं पाणी घालणार झाडांना. आणि हे बघा ही पापडाच्या जुळणीसाठी तांदूळ धुवून वाळवून ठेवायचं, मग दळून आणायचं. हे बघा इथं पण. तर असं काय ना काय माझा प्रयत्न चालू असते. आणि तुम्ही म्हणला काकू नटत जावा, चांगलं दिसता, तर त्याबद्दल थँक्यू. काकूला समजल्याबद्दल. कसं होते कामातनं आपल्या जीवासाठी आपण नटत नसतोय आणि आपण आवरत नसतोय. मग कसं होते कामातनं आपण नटत बसले की कामाची वेळ पुढं निघून जाते ना. मग त्यासाठी मी काय करते, माझ्यावर ध्यान देतच नाही. मी आधी कुठल्या टायमात कुठलं काम पाहिजे ती मला परफेक्ट करायला लागतं. माझं नसलं चालतंय काम, म्हणजे नटायचं या बाकीची कामं मग मी असे ध्यान देत नाही. आणि त्यामुळं काय होतं नटायचं पण राहून जातं आणि माझ्यासाठी स्वतःसाठी थोडीशी वेळ काढायची बी राहून जाते. आणि जायचं तर होतच नाही कुठं. काय जायचं म्हणलं ना तर आवराजून तर लई म्हणजे सगळं आवरायचं आणि सगळं करायचं. आता एवढी माणसं म्हणल्या घरात खाणं पिणं नाश्ता आवरी, भाज्या काय करायच्या, संध्याकाळी काय करायचं, सकाळ काय करायची, पुढं काय करायचं, 8 दिवस काय करायचं, हे सगळं नियोजन असतंय डोक्यात. त्यामुळं ना काकूला स्वतःला बघायला टाईमच नसते. मग मी काय करते असं शूटच्या निमित्तानं तुमच्यापर्यंत आवरलेली दिसते. तर सकाळचं मग होतच नाही मला आवरायचं. आणि टेरेस गार्डन कसं फुललं आहे तर म्हणून नक्की सांगत जावा. मी शेतात ट्राय केलं सगळ्या भाज्या लावायचं, पण काय झालं तुम्हाला सांगते, शेतात ना शेतात काय झालं कीड लई लागायला लागली. त्यामुळं ना ते नको म्हणलं. आता सारखं ध्यान कुठं द्यायचं आणि ते औषध घालायला नको वाटते ना. हात दुखायला लागला माझा. औषध घालायला नको वाटतंय. औषध घालून ते रासायनिक खत घालून ना भाज्या पिकवायचं लावायचं नको वाटतंय. त्यामुळे मी काय केलं नको म्हणलं राहू दे.
आपलं साधं सिंपल शेणखतावर आणि आपलं किचन वेस्टवर थोडी भाजी आपल्याला मिळाली तर वासाने तर आपल्या टेरेस तरी फुललेलं दिसते ना हिरव्या झाडांनी, छोट्या छोट्या झाडांनी, फुलांच्या, गुलाबच्या, शेवंतीच्या आणि आपली जास्वंती आणि बाकीचं मग असं थोडं काय काय लावायचं असलं तर लावू शकतो आपण. पण अशा नाही करायची की लय लागलं पाहिजे. अशा केली की निराशा मिळते. तर अशा न करताना तर आपण आपलं झाडं लावत राहायचं. मग ती झाडं चांगली येतात आणि आपल्याला कधी ना कधी तरी थोडीशी खुशी मिळते. आणि लय खुशीची वाट नाही बघायची. थोड्याशा खुशीत हे बघा विहान घासलाय. आईने व्लॉग चालू केला. माझाही दोस्त आहे, माझा मित्र आहे, माझा छोटा मित्र आहे आणि क्यूट मित्र आहे माझा. कसा ही मित्र माझा कसा असतंय, ह्या मित्राला मला चांगल्या गोष्टी शिकवायला आवडते त्या. आणि ह्या मित्राला पण माझी संगत लय आवडती. तेव्हा सकाळी हातरुणातनं उठला का नाही, माझा छोटा मित्र ना कुठं नाही दिसली ना हुडकत येणार, आई कुठे गेल्या असं करतो. मग त्यामुळे ना मी छोटा मित्र, हे बघा इथं छोटा मित्र इथं आहे बघा, हे बघा कुठं दिसत नाही, माझा हात कुठं आहे नाही, हा छोटा मित्र कुठं आहे दिसत नाही उन्हामुळं. तर मला लागेल पायाला, मला लय भीती वाटते बाबा लागायचं. तर कसं होतंय, आपल्याला जर आपल्यासाठी जगायचं तर मग अर्थच नाही ना. कसं आहे, आपल्याला आपल्यासाठी फक्त जगायचं नाही, आपल्या परिवारासाठी जगायचं आहे, आपल्या लेकरा बाळांसाठी जगायचं आहे. आणि जुन्या काळच्या आपल्या आई आजी या सगळ्या पण आपल्यासाठीच जगल्या होत्या ना. त्यामुळं सगळ्यांना मान सन्मान व्यवस्थित दिला पाहिजे. घरातल्या आईला, बहिणीला, बायकोला आणि घरातल्या माणसांना पण तिथल्या तिथं त्यांची काळजी घेतली पाहिजे. त्यांना नाश्ता पाणी जेवण व्यवस्थित केलं पाहिजे. मुलाबाळांची शाळा क्लास, त्यांचं खाणं पिणं, त्यांची काळजी, म्हणजे त्यांना जेवढं होईल तेवढं हेल्दी राहायला आपला प्रयत्न करत राहायचा. म्हणजे आपण त्यांनी चांगलं राहावं, निरोगी राहावं म्हणून आपण चांगलं करून घालायचं आणि त्यांची काळजी घ्यायची. थंडीचं असलं तर स्वेटर, कानाला ही ती अशी काळजी घ्यायची. माणसांची पण तसंच, त्यांची स्वेटर, त्यांचं कानाचं रुमाल हे सगळं व्यवस्थित सगळं ठेवणे आणि आपण पण आपली काळजी घेणे. मेन म्हणजे कसं होतं आहे, बाईनं स्वतःची काळजी पहिले घेतली पाहिजे तर ती घर बघते. आणि स्वतःची घेत सगळ्यांची काळजी घ्यायची. तर असं आपलं म्हणजे ज्या आपल्या मोठ्या आपल्या आजी आईने केले ना, ती जबाबदारी आपण पण पार पाडायच्या व्यवस्थित आणि चांगलं जगून दाखवायचं. टेन्शन तर सगळ्याला असतंय, टेन्शन मला नाही का. हे बघा हे बघा आला बघा. आता कॉमेडी व्हिडिओचं शूट आहे, तर चला तुमच्यापर्यंत पोचायचं म्हटल्यावर थोडासा वेळ आपला पुढं टाकलायचा आरामचा आणि तुमच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करायचा. तर चला आता अतुलचं विहानचं हे बघा, तुम्हाला सांगितलं मी छोटा मित्र आहे माझा. ही नसला ना तर मला करमत नाही वर, आणि खाली मी नसली तर विहानला करमत नाही. असा ही माझा छोटासा मित्र आहे. मला चल माती लागते बाळा, चल मम्मीला हातानं धुवायला लागतात कपडे. मशीन असून पण दीदीला काय करायला लागते तुम्हाला सांगते, काय होते, हातानं कपडे चोळायला लागतात. तर का तर विहान सिया का नाही मातीत खेळतात. हां थांब हा रोबोट आहे पण कपडे धुवायचं रोबोट नाही ना आपल्याशी मुला. चला जाऊया चला. तर असं सगळ्यालाच टेन्शन असतंय, सगळ्यालाच हे असतंय. आपल्या जबाबदाऱ्या आपण पार पाडत राहायच्या आणि मस्त जगायचं आणि तुमच्यापर्यंत मस्त पोहोचायचं लवकरात लवकर. हे बघा हे जरा आमचा जरा ह्याला जरा सांगा, जरा ह्याला ना मार द्यायला लागतं, याला मार द्यायला लागतं बघा हिला. अरे अतुलला आता अतुलचं पण आवडलंय आणि आता जाऊन ए म्हणा वरडायचं नाही. थांब की आता थांब की पांड्या काय पांड्या चला. तर असं आवरावरी करून तुमच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न चालू असते. असंच बघत जावा काकूचे व्लॉग, कॉमेडी व्हिडिओ. तसे तर सगळ्यांचंच तुम्ही बघता, सगळ्यांसाठीच कमेंट करता छान छान. त्याबद्दल काकू धन्यवाद करते सगळ्यांना. आपल्या यूट्यूब फॅमिली, इन्स्टा फॅमिली आणि फेसबुक फॅमिली असंच सगळेजण छान राहत जावा, सगळेजण एकमेकाची काळजी घेत जावा. तर चला आता जाऊया, शूट करूया चला. माझा छोटासा मित्र आहे बघा, ही माझा छोटासा मित्र आहे. ए मुला मी नसल्यावर तुला करमतं का, घरात नसल्यावर करमतं का? मग तू कुठे आहे तुम्हाला बघायला?
टेरेसवर असलं तर टेरेसवर येतो या है ना बाळा. हां आणि शेतात चाललं काय म्हणतो माहिती आहे का तुम्हाला सांगते काय शेतात चालल्या म्हणतो आई तू चालल्या शेतात पण मला करमत नाही आई तू चालल्या शेतात पण मला करमत नाही असा करतो है ना. चला